आपल्या चांगदेव 65 मधल्या काही संकल्पना पाहत आपण पुढे जातोय. त्यामध्ये आता काल आपण घेतलेली संकल्पना दृश्य, द्रष्टा आणि दर्शन. सुरुवात द्रष्टा, दृश्य आणि दर्शन. आता हा द्रष्टा आणि दृश्य आहे, ह्यामध्येही दाखवायला द्वैत असलं तरी द्वैत नाही, एकच परमात्मा द्रष्टा आणि दृश्य रूपाने प्रकट झालेला आहे. तसंच आता तिसरी पुटी म्हणजे दर्शन. आपण पहिल्यांदा पाहिलं तसं अद्वैत वेदांत, एकच परब्रह्म. त्यानंतर दृश्य आणि द्रष्टा हे म्हणायला किंवा दोन भागामध्ये अंतर्गतच विभाजित होऊन सांगायला तेच परब्रह्म किंवा तीच संवित्ती किंवा तोच दृंग मात्र ह्या दोन रूपांमध्ये येतो. आणि आता प्रत्यक्ष परिणाम, प्रत्यक्ष अनुभव, तो अनुभव जो आहे तो दर्शन हा त्याचा अनुभव आहे. आणि हे तीनही, तो द्रष्टा, ते दृश्य, कोण आधी जन्माला आलं, चर्चा अशीही नाही ना अशीही नाही, होऊ शकत नाही. फार सुंदर त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं की परमात्म्याचे डोळे नावाची गोष्ट काही त्यांनी ठेवली होती आणि ती बंद केली होती, असं काही नाही. पण ज्यावेळी परमेश्वराने पाहिलं, कारण त्यांनी, आपण पहिल्यांदा म्हटलं तसं की त्याला वेगळे डोळे आहेत, वेगळे पाय आहेत, वेगळे हात आहेत, तो सहस्र शीर्ष सहस्र पाद आहे. पण जिथे डोळे आहेत तिथेच कान आहेत, जिथे कान आहेत तिथेच पाय आहेत, तिथेच हात आहेत, तिथेच नाक आहे, सगळं तिथेच आहे. एक जाणीव आहे ती तिथेच आहे. याचा अर्थ असा की तो एका जाणीव रूपामध्ये. पण आता विषय अद्वैतातून पुढं जायचं आणि ह्या जगाचा विषय बोलायचा म्हणजे काहीतरी तो बोललं पाहिजेच पाहिजे. त्याकरता त्याची जी थोडीशी कसरत होते किंवा जे काही मांडावं लागतं ते शब्दांमध्ये, त्यावेळी त्यांनी असं म्हटलं आहे की आता कसं प्रकट होतं हे अद्वैत परब्रह्मापासून. आता हे दृश्य जगत आणि त्याचा द्रष्टा, कारण तो द्रष्टा, दृष्टी आणि द्रष्टृत्व हे तीन आपण लक्षात ठेवायचं की तो द्रष्टा आहे म्हणून आत्ता द्रष्टेपणाकरता दृष्टी दिली आहे आणि दृष्टी दिली आहे, त्या दृष्टीला द्रष्टृत्व दिलं आहे, पाहण्याचं सामर्थ्य, समजून घेण्याचं सामर्थ्य, या तिन्ही गोष्टी त्याला प्राप्त झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे आता परमात्म्याने हा द्रष्टा आणि हे दृश्य कसं तयार केलं, हे कसं झालं, आधी दृश्य झालं का आधी द्रष्टा झाला? ते म्हणाले आधी दृष्ट आधी द्रष्टा असं काही नाही. मग काय केलं? कोणता तरी एक आधार मूळ ग्रंथाचा धरूनच पुढे जावं लागतं. तसं आपण काल म्हटलं तसं तर स्फुरणामध्ये ते आले असले तरीसुद्धा त्यांनी नासदीय सुक्ताचा मूळ आधार घेतलेला किंवा अनेक ठिकाणी ते स्फुरण पावतं अशा तऱ्हेने जे मंत्र आले त्यांचा आधार आपण देऊ शकतो आणि तत्त्वज्ञान पुढे नेता येतं. आता इथे तसंच शब्द कोणता घेतला? ईक्षण. आणि परमात्म्याने ईक्षण केलं. ईक्षण केलं म्हणजे पाहिलं. पाहिलं एवढा एकच शब्द घेतला. आता त्यांनी जर पाहिलं तर पाहिला त्याला काहीतरी असलंच पाहिजे, त्याशिवाय त्याचं पाहणे पण म्हणजे त्याचं ईक्षण करणं हे उभंच राहू शकत नाही, ते स्टँडच होत नाही, त्याला कोणता आधारच येत नाही. म्हणजे बघायला त्याला काहीतरी आहे, पण ते कुठे आधी निर्माण केलं आहे? ते आधी निर्माण केलेलं नाही आहे. मग काय होतं म्हणाले, त्यांनी ईक्षण करणे हा एवढा संकल्प केला कीच दृश्य आणि द्रष्टा दोन्ही एका वेळी तयार होतात. आणखीन काय पर्याय, कोणता अधिकाधिक चांगला त्याला तर्कवाद देणार, युक्तिवाद देणार? असा मोठा सुंदर युक्तिवाद त्यांनी दिला आहे. आणि त्यांनी सांगितलं याच्यावरूनच तुम्ही ओळखा, याच्यावरूनच जाणून घ्या की भगवंतानी ईक्षण संकल्प मात्र, म्हणून ईश्वराच्या संकल्प मात्रांनी सृष्टी झाली आहे. संकल्प काय केला? बघायचं आहे, ईक्षण करायचं आहे. म्हणून वेदामध्ये त्यांनी ईक्षण केलं, उपनिषदांमध्ये त्यांनी ईक्षण केलं, एवढंच म्हटलं.
ईक्षण केलं म्हटल्याबरोबर त्याच्याकडे संकल्प झाल्याबरोबर पाहण्याचा त्या क्षणी काय तयार झालं, त्या क्षणी दृश्य पण तयार झालं आणि द्रष्टा पण तयार झाला. ताबडतोब दृश्य आणि द्रष्टा. म्हणून यानंतर हे का त्यानंतर ते असं नाही. ईक्षण ह्या संकल्पनेमध्ये दोन्ही सिद्ध आहे. आता आपण कालपर्यंत ज्या दृष्टांतांना पाहिलं त्या दृष्टांतांच्या मधून आता आपल्याला ही त्रिपुटी सांगायची आहे. म्हणजे द्रष्टा, दृश्य आणि आता राहिलं आहे कुठलं आपलं दर्शन. कारण हे दोन आले समोर, त्याचा रिझल्ट काय, या दोघांच्यामधून निर्माण काय झालं, त्याचं फल काय. कारण दृश्य आहे आणि द्रष्टा आहे, मग काय झालं, दर्शन झालं, पाहिलं आणि जे दिसलं ते त्या द्रष्ट्याला जसं दिसलं तसं दिसलं. त्या द्रष्ट्याचा संबंध नाहीच आहे, पण आपण व्यवहारामध्ये जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्याला जसं दिसलं तसं दिसलं. कारण एखाद्याला खूप चांगलं लांबचं स्पष्ट दिसतं, एखाद्याला दिसत नाही. एखादा कलर ब्लाइंड असतो, त्याला एखादा रंग ओळखायलाच येत नाही. दृश्य तेच आहे, पण द्रष्ट्याच्या भिन्नतेबरोबर, त्याच्या वृत्तीबरोबर आत्ता लक्ष आहे, आत्ता लक्ष नाही, आत्ता बघावंसं वाटतंय, त्या बघण्यामध्ये दुसरेच विचार काही चालू आहेत, किंवा बघताना आणखीन तिसरी काहीतरी गडबड असल्यामुळे माणूस तिसरीकडे बघतोय आणि ह्या बघण्याकडे तितकं लक्ष राहिलं नाही. अनेक कारणं आहेत की ज्यामुळे त्या वस्तूचं यथार्थ ज्ञान होऊ शकत नाही. हे व्यवहारात आहे. आमच्या इथे कोणती त्रिपुटी आहे, दृश्य, द्रष्टा आणि दर्शन. पण आता परमात्म्याच्या पातळीवरती त्या त्रिपुटीचा विचार करताना आता त्यांनी सांगितलं की म्हणाले, आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं की द्रष्टा, दृश्य, दर्शन त्रिपुटी मांडे ते हे. म्हणाले हे तीन आहेत. हे तीन असले तरी ते एकच आहेत. त्याला दोन दृष्टांत दिलेत त्यांनी. एक दृष्टांत दिलाय तो सोन्याचा. म्हणाले गुणधर्मांनी, लक्षणांनी आपण ओळखतो. कसं आहे म्हणाले, सोनं जे कठीण आहे ते सोनं आहे, जे पिवळं आहे ते सोनं आहे, आणि जे अगदी मऊ आहे ते सोनं आहे. कारण शुद्ध सोनं जे आहे त्याची कांबसुद्धा वागते म्हणून ते मऊ आहे. ते एखाद्या वस्तूमध्ये घडवून ठेवलं तर तेव्हा त्याच्या सामान्य पद्धतीने ते असं कापसासारखं मऊ नाही आहे, म्हणून कठीण आहे, कडक आहे. त्याचा रंग पिवळा आहे. जे पिवळं आहे ते काय आहे, सोनंच आहे. जे कठीण आहे ते काय आहे, सोनंच आहे. जे मऊ आहे ते काय आहे, सोनंच आहे. आणखीन एक दृष्टांत घेतला, दूध आहे. पांढरं आहे ते दूधच आहे, पातळ आहे ते दूधच आहे. ह्या सर्व गोष्टी जशा दुधाच्या ठिकाणी आहेत की ह्याच्याही ठिकाणी त्रिपुटी आहे. पांढरं आहे तरी दूध आहे. त्यानंतर इथे त्याच्याकरता हे उपपत्ती, नंतर आपण श्लोक बघू पाहिजे. तैसे न वचता भेदा संवित्ती गमे त्रिविधा हेची जाणे प्रसिद्धा उपपत्ती याच्यावर आता आपण पाहतोय त्यांना काय म्हणायचं आहे ते. त्यामुळे हे दोन दृष्टांत त्याच्याकरता घेतले. उपपत्ती म्हणजे एकदम संयुक्तिक असा दिलेला कार्यकारण संबंधाचा तर्क, त्याला उपपत्ती म्हणतात. की दुधापासून दही झालं, हे वाक्य एकदम बरोबर आहे. कोणी सांगितलं अहो नाही मी पाण्याला विरजण लावलं आणि दही झालं, हे काय योग्य नाही. कारण कारणाचा कार्याशी योग्य संबंध येत नाही. त्या दोघांच्या मधला योग्य संबंध तर्काने प्रस्थापित करणं. आता तर्काने प्रस्थापित करताना बाकीच्या पुष्कळ गोष्टी आहेत तर्काला. समजा हे दूध गाईचं आहे, हे दूध म्हशीचं आहे, हे दूध बकरीचं आहे, हे दूध शेळीचं आहे, हे काही असेल तर त्यावेळी त्याच्यामध्ये जे तर्क आहेत ते जेव्हा संयुक्तिक आहेत, योग्य आहेत, योग्य तर्काने जेव्हा विषय समोर ठेवला जातो तेव्हा त्याला त्याची उपपत्ती असं म्हणतात. कार्यकारण संबंध योग्य पद्धतीने सांग. अहो त्याची उपपत्ती काय असं जो कोणी विचारलं तर आपल्याला त्याचं उत्तर असं आहे की तो कार्यकारण संबंध बरोबर दिला आहे आणि योग्य पद्धतीने तो विषय उलगडला आहे. एखाद्याने उलगडला, आता एक ईश्वरवादावरती एक सांगतोय की ईश्वरवाद असा सिद्ध करता येतो. दुसरा म्हणतो अहो ईश्वर नाहीच आहे, आम्ही मान्यच करत नाही ईश्वर आहे हे, त्यामुळे हे आमचे तर्क आहेत. आपण म्हणू हे तुमचे तर्क ठरत नाहीत ना, तुमचे तर्क हे स्थिर होत नाहीत. ह्या तर्कांना पूर्णपणे
ज्याला काय म्हणू आपण, परास्त करता येतं, पराभूत करता येतं, पराजित करता येतं, तर्कानी तर्क खोडून टाकता येतो. असे तुमचे तर्क आहेत, ते आम्ही मानत नाही, त्याला उपपत्ती म्हणत नाहीत. तर आता इथे उपपत्ती देतायत कशाची, ते आपल्याला द्रष्टादृश्य आणि दर्शनाची. त्याच्याकरता 2 दृष्टांत आहेत. सोनं कडक आहे, सोनं मऊ आहे, सोनं पिवळं आहे. कडक असलं तरी सोनं आहे, मऊ असलं तरी सोनं आहे, पिवळं असलं तरी सोनं आहे. दूध पातळ आहे ते दूध आहे, गोड आहे ते दूध आहे, पांढरं आहे ते दूध आहे. 3 गुणधर्म आम्ही त्याचे सांगितले, तरी दुधाचं दूध पण बदलत नाही आणि दूध एक तसंच राहतं. तसं त्याची उपपत्ती देताना इथे असं म्हणतात की दृङ्मात्र परमेश्वर तत्व आहे ते तसंच राहतं, ते तसंच आहे, त्यात काही फरक पडत नाही. किंवा जी संवित आहे किंवा जी संवित्ती आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही फरक पडत नाही. किंवा द्रष्टा झाला तरी, दृश्य झालं तरी आणि दर्शन झालं तरी, 3ही पातळीवर जसं कठीण, मऊ आणि पिवळं असं 3 म्हटलं, सोन्याला बाधा आला का? नाही म्हणाले, सोन्याला नाही बाध आला. दुधाला बाध आला का? दुधाला नाही बाध आला. ठीक आहे म्हणाले, जर असा बाध येत नाही किंवा हे जर आम्हाला समजू शकतं की ह्या 3ही प्रकारांच्यामध्ये किंवा या 3ही गोष्टींच्यामध्ये सोनंच भरलेलं आहे, ह्या 3ही गुणधर्मांच्यामध्ये दूधच भरलेलं आहे. तसंच म्हणाले इथे द्रष्टा म्हटला तरी दृङ्मात्र तत्वच आहे, दृश्य म्हटलं तरी दृङ्मात्र तत्वच आहे आणि दर्शन म्हटलं तरी तेच तत्व आहे. म्हणजे म्हणाले इथे आम्ही जे पूर्वी सांगितलं तेच पुन्हा लक्षात ठेवा. म्हणाले बिंब प्रतिबिंब म्हणून लक्षात ठेवा, किंवा मागे सांगितल्याप्रमाणे की आपण आपली या प्रकाशे, तर ती सुद्धा गोष्ट म्हणाले लक्षात ठेवा की ज्याच्यामध्ये त्याचा तोच स्वतःला प्रकट करत असतो आणि म्हणाले आपल्या पुढे तो प्रकट होत असतो आणि विश्वस्फूर्ती पुढे विश्वस्फूर्ती स्फुरे आणि तो स्वतः स्फूर्ती आहे. ह्या सर्व गोष्टींच्यामध्ये आता शेवटी हा शेवटचा दृष्टांत बघून किंवा ती भूमिका बघून आपण पुढे जाऊ. तेवी आपणची आपुला पोटी, आपण या दृश्य दावीत उठी. म्हणजे म्हणून द्रष्टा दृश्य दर्शन त्रिपुटी मांडे ते हे. त्यांनी सांगितलं हा काय करतो, तुम्ही त्याला एकदा द्रष्टा म्हणा, एकदा त्याला दृश्य म्हणा, एकदा त्याला दर्शन म्हणा, तुम्ही काहीही म्हणा, पण म्हणाले तोच आहे, तोच आपणच दृश्य होतो, आपणच द्रष्टा होतो, द्रष्टा होऊन त्या दृश्याला पाहतो आणि जे दर्शन म्हणून त्याचा परिणाम आहे तेही तोच होतो. त्यामुळे ह्या 3ही स्तरावरती तोच आहे. आणि आता हा सिद्धांत त्यांनी इथे मांडला. आता त्याच्याकरता वेगळे 2 दृष्टांत दिलेत. एक म्हणाले सुताची एक गुंजे, म्हणजे सूत आहे, आता आपला पुडीचा दोरा कोणताही बांधायला घेतो तसा गुंजे, की त्याचं गुंडी गुंज किंवा त्याचं ज्या स्वरूपात तो असेल तसा, गुंज म्हणजे लहान असेल, गुंडा म्हणजे मोठा असेल, पण जे काही आम्ही बांधून तो सूत पाहतो आहे तिथे आत बाहेरी नाही तुझे. ते सूत बाहेरून जरा जाड असलं सूत तरी दोऱ्यामध्ये फरक आहे. मशीनला लावायचा दोरा वेगळा आहे, पुडीचा दोरा वेगळा आहे, त्या पुडीच्या दोऱ्यात पण आणखीन एक जाड येणारा दोरा वेगळा आहे. तो किती जाड पातळ आहे कसाही असू दे, पण जसा बाहेर दोरा आहे तसा आत दोराच आहे. म्हणून आत बाहेर नाही तुझे. ते जसं लोखंडाची तार आहे, कुठे वेगळी आहे, बाहेर जी आहे तेच आत आहे, लोखंडच सगळं भरून राहिलेलं आहे त्या लोखंडाच्या तारेमध्ये. आत बाहेर नाही तुझे तेवी निवा 3पणे विणा जाणीजे त्रिपुटी हे 3पण. तशी ही त्रिपुटी जी आहे ती 3पणाच्या शिवाय आहे समज. म्हणजे म्हणाले हा दोरा 3 भाग सांगितले, काय सगळं आत बाहेर एकत्रित भरून हा तर्क दिला की सर्व आत बाहेर एकाच वेळी सगळं भरून राहिलेलं जे आहे तो दोराच आहे. एक तर्क दिला आत दोरा आहे, दुसरा तर्क दिला बाहेर दोरा आहे. हे असं का देतात, त्याच्यामध्ये कुठल्याही वादाला जागा राहू नये म्हणून एक तर्क. आणि जेव्हा तर्क म्हणजे युक्तिवाद, लॉजिक,
जेव्हा लॉजिकली एखादी गोष्ट सिद्ध करत जातात त्यावेळी त्याच्यामध्ये असणाऱ्या जेवढ्या म्हणून विरुद्ध जाणाऱ्या संभावना, आजच्या भाषेत बोलायचं तर लूप होल्स, कुठेच राहू नयेत. म्हणून कोणीतरी मध्ये फटीमध्ये जाऊन त्याच्यातनं एक वाद उत्पन्न करू नये म्हणून शक्यतो अधिकाधिक म्हणजे तर्काच्या पलीकडे जाऊन निर्विवादपणाने तत्त्वज्ञान मांडावं. म्हणून ही ओवी तशी जाते की सुताची ये गुंजे आत बाहेर नाही दुजे, आत आणि बाहेर दुसरं काही नाही. त्याचप्रमाणे ती सुताची एकत्रित गुंडी एक भाग, आत एक भाग, बाहेर एक भाग. आता खालच्या ओळीत काय सांगितलं ओवीच्या दुसऱ्या भागात, तेवी तीनपणे वीण जाणीजे. तीनपण म्हणजे द्रष्टादृश्य आणि दर्शन हे जे तीनपण आहे, किंवा एकत्रित दोरा, आत दोरा, बाहेर दोरा, हे जे दोऱ्याचं तीनपण आहे. जाणीजे त्रिपुटी हे म्हणजे परमात्म्याने जी त्रिपुटी निर्माण केली आहे, द्रष्टादृश्य दर्शन, ही तीनपणाच्या शिवाय आहे. म्हणजे त्याच्यात तीनपण नाही, तीन भाग नाही. म्हणजे जसं आपण अद्वैत म्हणतो तसं आपण द्वैत म्हणतो. तसं रामानुजाचार्यांनी काय सांगितलंय, त्रैत, तीन. म्हणजे तसं त्यांनी इथे म्हटलंय की त्रैताशिवाय हे अद्वैतच आहे. तीन भाग नाही त्याला, हे अद्वैतच आहे. आणि म्हणून त्यांनी इथे सांगितलं की तीनपणे वीण जाणीजे त्रिपुटी, त्याच्याशिवाय ही त्रिपुटी आहे. तीनपण त्याला वेगवेगळं द्रष्टादृश्य दर्शन असं, म्हणजे नंबर 1 ब्रह्म, नंबर 2 ब्रह्म, नंबर 3 ब्रह्म, असं ब्रह्म होत नाही. ब्रह्म एकच राहतं आणि ते तीन भागामध्ये स्वतःला विभागून घेतं. दुसरं, नुसधे मुख जैसे देखी जतसे दर्पण मिसे, वायाची देखणे ऐसे गमो लागे. दुसरा दृष्टांत दिला. म्हणाले चेहरा आपलाच, समोर आरसा, त्या आरशात ते दिसणार प्रतिबिंब. म्हणजे आपला चेहरा आपल्याला दिसणारच नाही आहे, ते प्रतिबिंब म्हणजे त्या आपल्या मूळच्या चेहऱ्याचा तो भास आहे. तो जो भास आहे तो भास झाला म्हणून ह्याला बिंब म्हणणं आलं. कारण नाही तर ह्या चेहऱ्याला बिंब म्हणायचं काय काम होतं, काही गरज नव्हती ह्या चेहऱ्याला बिंब म्हणायची. पण ते प्रतिबिंब आल्यामुळे त्याच्या संदर्भाने हे बिंब झालं. आणि म्हणून ते म्हणाले की आता होतं कसं, तो आरसा समोर आहे, आपण आरशासमोर उभे आहोत, तेव्हा आरशात दिसतं काय, फक्त आपलंच मुख. हा म्हणतो मला करायचं आहे काय माझं तोंड बघून. म्हणून तो म्हणतो देखी जतसे दर्पण मिसे. काय पाहतो, नुसधे मुख जैसे, फक्त मुखच पाहतो. वायाचे देखणे ऐसे गमो लागे. आणि म्हणून असं वाटतं की हे पाहणं व्यर्थ आहे. कारण आरशात जर फक्त आपण आपल्यालाच दिसत असू आणि बाकीचं जर काही दिसतच नसेल तर मग बघायचं कशा करता. ही जी भूमिका आहे की म्हणाले इथे जिथं काहीच नाही अशा ठिकाणी त्यांनी म्हटले तेथे दिसणे हा शब्द काही. म्हणाले छायेची या ठाई भासाविणं काही नाही. म्हणून त्यांनी असं म्हटलं इथे की म्हणाले जिथं काहीच नाही आहे, वेगळं काहीच नाही एका परमात्मा तत्वाशिवाय, तिथे दिसणं ह्या शब्दाला काही अर्थच नाही. कारण जो पाहणारा आहे तो ते दृश्यच आहे ना, आणि जे दृश्य आहे त्याचंच दर्शन आहे ना. हे अगदी बरोबर प्रतिबिंबाचं तसं आहे. आपलंच मुख आहे, आपलंच प्रतिबिंब आहे, आणि प्रतिबिंबाच्या रूपाने ते भासमान होणारं हे बिंब आम्ही पाहतोय, त्याचं दर्शन आहे. तर म्हणाले कशा करता, हे पाहण्याची काही आवश्यकता नाही आहे. म्हणाले दिसल्याच्या ठिकाणी जर दिसणेपणा असला तर म्हणाले बघण्यात काही मजा आहे. इथे दिसणे पण काहीच नाही आहे, इथे फक्त भासमान झालेलं आमच्या प्रत्ययाला येते. दिसलं काय, काही नाही दिसलं. आणि त्यामुळे हे बाजूला राहिलं की त्याचा अद्वैताशी संबंध काय आला की परमात्म्याला काय करावं लागतं, काय द्रष्टा व्हावा लागतो का दृश्य व्हावं लागतं का दर्शन व्हावं लागतं, एकच आहे तो. त्याच्या पोटातच नुसतं म्हणणं आहे की हे दृश्य आहे, हा द्रष्टा आहे आणि हे दर्शन आहे. आम्हाला काय आहे, म्हणून आपण मगाशी म्हटलं की जगामध्ये जेव्हा त्याच्या भूमिकेत आम्ही नाहीच आहे. आमची भूमिका कोणती आहे, आमची अज्ञानाने युक्त भूमिका आहे. म्हणजे चैतन्यच आहे, म्हणजे ब्रह्मचैतन्यच आहे. ब्रह्माच्या ठिकाणचं चैतन्य, तेज,
ज्याला काय अंश काय म्हणायचं असेल तेच ब्रह्मच आहे. त्या ब्रह्मावरती फक्त पांघरुण कशाचं घातलंय? पांघरुण घातलं अविद्येचं. अविद्येचं पांघरुण घातल्याबरोबर मग आता काय होतं? आता हे सगळे आयाम बदलतात, त्याचे डायमेन्शन्स बदलतात. द्रष्टा बदलतो, दृश्य बदलतं, दर्शन बदलतं, सगळं बदलतं. कारण कसं, द्रष्टा प्रत्येकजण वेगवेगळा आहे, प्रत्येकाच्या भूमिका संस्कार वेगळे आहेत. दृश्य पाहण्याची दृष्टी आहे. एखाद्या ठिकाणी एखादं चित्र पाहिलं कलाकार आहे तो म्हणतो विचारायला पाहिजेत रंग कोणते वापरलेत आणि कसं काम केलं आहे, किती वर्ष टिकलं आहे, त्याची बघण्याची भूमिका वेगळी. श्रद्धाळू मनुष्य म्हणतो अरे माझ्या परमदैवताचं चित्र आहे. दुसरा व्यावसायिक म्हणतो इतकं सुंदर चित्र काढलं तर ह्या चित्रांना किंमत चांगली येईल. दृश्य एकच आहे, पण त्या दृश्याकडे पाहण्याची भूमिका या अविद्येच्या पार्श्वभूमीवर म्हणजे या संसारामध्ये, या प्रपंचामध्ये ज्यावेळी बुद्धी अविद्येने युक्त आहे, ग्रस्त आहे, त्यावेळचे तिचे जे आयाम आहेत पाहण्याकरताचे, जे डायमेन्शन्स आहेत ती बदलत जातात. आणि इकडे जेव्हा जीवो ब्रह्मैव नापरः, तेव्हा जेव्हा जीव ब्रह्मच होऊन राहतं तेव्हा त्याला सगळीकडे ब्रह्मच दिसतं. अनुभव त्याला असा येतो की त्याला त्याशिवाय दुसरं काही दिसत नाही. आणि तो त्याचा अनुभव जेव्हा घेतो तेव्हा त्याला कळतं की अरे इथे दृश्यन द्रष्टान, इथे दर्शनन काही नाही, सगळं काही परमात्माच आहे. म्हणजे काही वेळा ही स्थिती माणसाकडे सहजगत्या ॲक्सिडेंटली येऊ शकते. कारण अंतःकरण अत्यंत सात्विक झालं आणि सात्विकतेच्या पण पलीकडे गेलं तर त्या अंतःकरणात काय प्रतीत होईल सांगता येत नाही. एका शास्त्रज्ञांनी आपला अभ्यास करत असताना त्यांनी त्याचा लिहिलेला एक अनुभव आहे. तो म्हणाला मी माझ्या खोलीच्या खिडकीपाशी माझं टेबल आणि हे असे, मी नेहमी माझ्या खिडकीतून बाहेर बघत असे. आणि तो अंतरिक्षामध्ये जाऊन आलेला तर त्या ठिकाणी बसला आहे आणि वाचतो आहे. काय त्याची एकाग्रता झाली असेल काय माहिती नाही, पण त्यांनी ते वाचत असताना समोर बघितलं आणि बघितल्यावर त्याला त्या बाहेरच्या झाडावरती बारीक 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 पानं, त्या झाडाला गुलमोहरासारखी वगैरे अशी बारीक पानं होती. त्या प्रत्येक पानावर त्याला एक देवता दिसत होती, एकच देवता. ती सगळं ते झाड दिसतच नव्हतं, त्या झाडावरती ती सगळी देवता भरून राहिली असं दिसतं. त्यांनी पुष्कळ चौकशी केली, तेव्हा काही असं इंटरनेट नव्हतं, पण त्यांनी चौकशी पुष्कळ केली की हे कुठली दैवत असेल काय नाही. आणि मग शोध केल्यावर त्याच्या लक्षात आलं की ह्याला हे भारतीयांचं विष्णू नावाचं दैवत आहे, त्याचं हे रूप आहे. तो म्हणाला हे मला दिसलं कसं आणि मला का दिसलं? आता त्याचं कारण काय? आता ही उपपत्ती आहे की मी माझा अभ्यास करतोय, समोर बघतोय आणि बघितलं तर झाड मला दिसायचं, तर झाडाऐवजी ती देवता कशी मला दिसते? तर आता ह्याचं कारण मला मिळालं पाहिजे. त्याचं संयुक्तिक कारण मला मिळेपर्यंत मी त्याचा शोध घेणार. आणि त्यांनी त्याचा हा सगळा जो काही तो ॲस्ट्रॉनॉट असेल किंवा आणखीन काही तिथलं कुठल्या कामाकरता तो तिथे योजलेला असेल माहीत नाही, पण त्या माणसानी आपलं ते करिअर सोडून दिलं, आपला तो अभ्यास सोडला आणि हे एकदा मला असं का दिसलं ह्याच्या शोधाला तो लागला. म्हणजे आपल्याला सांगायचा हेतू असा आहे की हे जे त्याला दिसलं हे काय दिसलं? एक क्षणभर वास्तवच दिसलं असेल ना, हे यथार्थपणच दिसलं ना, त्या झाडापुरतंच का होईना, पण त्याला झाड नाही, एकच दैवत आहे. मग ते झाडही तेच आहे, माझ्या डोळ्याला जे दिसतं आहे तेच आहे. आणि त्यामुळे त्याचा निष्कर्ष माझ्या दर्शनाचा हाच आहे की मला माहिती आहे इथे झाड आहे, पण मला इथे झाड नाही दिसत आहे, या झाडावरती मला तर विष्णूचं दर्शन होतं आहे किंवा ते मला दैवत मला दिसतं आहे. तर ही जी गोष्ट आहे ह्या गोष्टीमध्ये त्याला जो अनुभव आहे हा एकरूपतेचा अनुभव आहे, म्हणजे त्याच्या डोळ्यांचा, त्या दृश्याचा आणि त्या दर्शनाचा. पण हा अनुभव कसा आहे? ॲक्सिडेंटल आहे, अपघाताने आलेला आहे.
माहीत नाही कोणत्या वेळच्या कोणत्या एकाग्रतेमधून त्याच्यापुढे ही गोष्ट साकार झाली. ती काही क्षणकाल झाली, त्याला पुन्हा पाहिजे तर अनुभव येणार आहे का? नाही. ते त्याच्या हातात नाही आहे. ते घडलं आहे, आपोआप घडलं आहे. आपोआप म्हणजे तसं काहीच आपोआप घडत नाही. ह्यावेळी त्याला काही वाटलेलं नाही. पण माऊलींनी ज्ञानेश्वरीत जसा अनेक वेळा उल्लेख केला आहे की ठीक आहे, यथाकाल यथावकाश घडेल. तसं आहे ते. ते यथाकाल यथावकाश कशाचा होता माहीत नाही, पण घडलं. मग आता इथे जो अनुभव येतो तो कसा येतो? तो असा यथाकाल यथावकाश नाही आहे, तो हुकमी आहे. म्हणजे मनुष्य अध्यात्म क्षेत्रामधला जो अनुभव घेतो तो अनुभव असा केव्हा तरी येणारा नाही आहे. म्हणजे आपल्याकडे एक शब्द आहे, अनुमान धपका, असा आपल्याकडे मराठीमध्ये एक शब्द आहे की अनुमान काही पण आपल्या मनात येईल ते करायचं. आणि धपका म्हणजे त्यांनी एक जोर लावायचा, त्यांनी एक धक्का द्यायचा किंवा त्यांनी त्या विषयाला पुढे ढकलायचं. त्याला आपल्याकडे अनुमान धपका म्हटलं की ठीक आहे, काहीतरी एक अनुमान केलं आणि काहीतरी एक गोष्ट पुढे रेटली. हे असं नाही आहे म्हणाले. ह्या व्यक्तीला एक अनुभव आला, तो अनुभव असा नाही आहे म्हणाले की जो आध्यात्मिक अनुभव आहे तो आध्यात्मिक अनुभव नाही. हे त्याला जे अनेक भासमान होतं त्यातलं ते एक त्याला सत्वगुणाच्या उत्कर्षाने भासमान झालं आहे. मग आध्यात्मिक अनुभव कसा असतो? संतांना सर्व काही, सत्पुरुषांना सर्व काही, योग्यांना, अधिकारी ऋषीमुनींना, त्यांना ह्याचा प्रत्यय सातत्याने येत असतो. त्यांना हा प्रत्यय सतत आहे. जसं आपण आता ह्यामध्ये चाललेल्या विषयात जसं अहम ब्रह्मास्मीचा प्रत्यय आहे. रामकृष्णांच्या म्हणजे ठाकूरांच्या चरित्रामध्ये बघितलं तर देवीची पूजा करायला बसल्यानंतर ते देवीला फुलं वाहताना आपल्या डोक्यावर वाहून घेत असत. अनुभूती काय आहे? अनुभूतीमध्ये माता आणि जे ठाकूर ह्या दोघांच्यामध्ये काही अंतर आहे असं त्यावेळी अनुभवाला येतच नव्हतं. आणि ही गोष्ट एकदा नाही आहे, ही गोष्ट पारमार्थिक अनुभव म्हणून आपल्याकडे अद्वैताचा अनुभवसुद्धा परिपक्व व्हावा लागतो. अनुभवाला सुद्धा मॅच्युरिटी यायला लागतं. एकदा दर्शन मिळालं, अशा रूपात मिळालं, असा अनुभव एकदा आला. म्हणून गौडपादाचार्यांनी ओंकारावरच्या जे मांडुक्य उपनिषद आहे त्यावरच्या कारिकांमध्ये याची चर्चा केली. ते म्हणाले एक अद्वैताची अनुभूती आली तर त्या अनुभूतीला अजून कोळी आहे, ती काही पक्की झाली नाही आहे. म्हणून हिंदीमध्ये जसा शब्द आहे ना, बन चुके, की बस तयार झालेत, आता त्याच्यात काही फरक पडायचा नाही. तसं हा अनुभव जेव्हा संपन्न होऊन जातो तेव्हा संपन्न झालेल्या अनुभवामध्ये एक हमखासपण आहे. आणि ही सगळी चर्चा ही त्याची आहे. आणि म्हणून माणसाला आपल्या टप्प्यावरती जेव्हा अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये काही थोडे नेहमीपेक्षा वेगळे अनुभव आले असं जेव्हा वाटतं त्यावेळी ते अनुभव भासमान आहेत असंच समजावं. ते भासच आहेत. अजून या जगामध्ये जसे इतर आम्हाला दिसत आहे ते भास आहेत तसं तेही तसंच आहे. ते प्रत्यक्ष रोकडं नाही. ते प्रत्यक्ष रोकडं तेव्हा होतं की त्यांनी आत्ता सांगितलंय तसं की त्याविषयीची ते द्रष्टा दर्शन आणि दृश्य ह्याच्याविषयीचा संदेह पूर्ण मावळून जातो अनुभवाच्या पातळीवर. अनुभवाच्या पातळीवर शब्दाच्या पातळीवर सोपं आहे. शब्दाच्या पातळीवर बोलायला काय, शब्दांचा खेळ आहे फक्त. तैसे न वचता भेदा, तसं भेदांचा शब्द न बोलता, भेदांची चर्चा न करता, भेदभावाची संवित्ती गमे त्रिविधा. संवित्ती हे जे ज्ञान आहे हे ज्ञान, स्वसंवित्ती, नुसती संवित्ती, ईश्वराचं स्वतःचं ज्ञान म्हणजे त्यांनी त्याच्या ठिकाणी ह्या जगाकरता प्रकट केलेलं जे ज्ञान आहे ते कसं आहे, ते त्याला त्याच्या ठिकाणी निर्माण झालेलं. स्वसंवित्ती, नुसती संवित्ती जनरल जाणीव, म्हणजे कोणाच्याही ठिकाणी त्या जाणीवेचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग होईल. स्वच्या ठिकाणची संवित्ती, परब्रह्माच्या ठिकाणची संवित्ती. नुसती संवित्ती, जगामध्ये भरून राहिलेली जाणीव, दृंग मात्र.
हे लक्षात ठेवून आपण पुढे गेलो की संवित्ती गमे त्रिविधा, या जगातली ही जी जाणीव आहे ही त्रिविध आहे. असं आपल्याला जेव्हा द्रष्टादृश्य आणि दर्शन हे म्हणायचं आहे तेव्हा आपण म्हणतो संवित्ती गमे त्रिविधा किंवा त्रिधा. हेची जाणे प्रसिद्धा उपपत्ती या. म्हणाले ही एकच सर्वात शेवटची उपपत्ती, म्हणजे हे त्याच्या मागचं लॉजिक किंवा तर्क ठरतो. कोणता? की त्याला परमात्म्याला अजिबात कुठेही स्वतःला विभाजित करून घ्यावं लागत नाही, तरीसुद्धा तो दृश्य, द्रष्टा आणि दर्शन ह्या 3 रूपामध्ये म्हणजे त्रिविध झालेला आम्हाला भासतो. पण तो मुळामध्ये दृङ्मात्रच आहे, तो मुळामध्ये संवित्तीच आहे, तो मुळामध्ये आता जो एक कालपासून आपल्या पुढे आलेला शब्द आहे तो स्फूर्तीच आहे. आणि त्याच्यावरती आणखीन त्यांचं विधान किंवा त्याच्यावरची टिप्पणी काय आहे? तो स्फूर्तीच आहे. माऊली म्हणतात जास्त जगाचा विचार करायला गेलो तर तो स्फुरण पावतो हेच जास्त ठीक आहे. तो स्फुरण पावतो हाच तर्क अधिक योग्य आहे. आणि म्हणून द्रष्टारूपाने तोच स्फुरण पावतो, दृश्यरूपाने तोच स्फुरण पावतो, दर्शन रूपाने तोच स्फुरण पावतो. या अशा 3 प्रकारांनी त्या विषयाचं स्वरूप आम्ही जरी मांडलं आणि एक जाणीवेचं फळ किंवा एक जाणीवेचं अंतिम टोक किंवा तो विषयाचं वर्तुळ पूर्ण केलं, ती जाणीव कुठे जाऊन आता यात आलो ना आम्ही द्रष्टादृश्य दर्शनमध्ये. मग आता हे पुरं केलं, तर हे कशाने पुरं केलं आम्ही? हे हा सिद्धांत सांगून पुरं केलं. ही उपपत्ती आम्ही दिली. ह्या उपपत्तीपेक्षा आणखीन प्रसिद्ध चांगली उपपत्ती हे चांगदेवा तू कितीही ग्रंथ धुंडाळलेस तरी तुला मिळणार नाही, असा त्यांचा म्हणण्याचा अर्थ आहे. की हेची जाणे प्रसिद्ध उपपत्ती या जगातल्या या सगळ्या निर्मितीच्या मागे जी उपपत्ती तुला मी सांगतो आहे चांगदेवा, तीच उपपत्ती ही सर्वदूर प्रसिद्ध पण आहे. आणि तैसे नवचता भेदा संवित्ती गमे त्रिविधा हेची जाणे प्रसिद्धा, हीच प्रसिद्ध उपपत्ती आहे. उपपत्ती ह्या अद्वैताच्या ठिकाणी या जगताच्या निर्मितीकरता दिलेल्या अनेक उपपत्तींच्या मध्ये हीच उपपत्ती अधिक योग्य आहे, हीच प्रसिद्ध आहे, सर्वांनी मान्य केलेली आहे. दृश्याचा जो उभारा, उभारा शब्द आला की आपण काय म्हणायचं? उभारणी, निर्मिती. दृश्याची निर्मिती जेव्हा होते त्यावेळी तेच द्रष्टत्व होय संसारा. म्हणजे दृश्याचा जो उभारा, दृश्य निर्माण होतं आहे तेच आत्म्याच्या ठिकाणचं द्रष्टत्व होय संसारा. की हे जे जगत आहे त्या जगताला पाहण्याची स्थिती निर्माण होते. म्हणजे पुन्हा तेच लक्षात ठेवायचं की दृश्य आणि मग त्याचा हा द्रष्टा हे 2 आधी नंतर असे नाही आहेत. आपण एकच लक्षात ठेवायचं की दृश्य आणि द्रष्टा एकाच वेळी आहेत. जे ज्यावेळी आपल्या मनामध्ये येतं की फार दुःख झालं त्यावेळी असं होतच नाही की असं म्हणता येतं की नाही नाही त्यात मला सुख पण झालं. नाही, दुःख झालं म्हणजे दुःखच झालं. हे जसं एक विधान आहे तसं एकच विधान आहे ते म्हणतात. त्यांना म्हणायचं आहे की विधान त्याच्यामध्ये बदलतच नाही. की हे जग असा शब्द नुसता उच्चारला की त्याबरोबर म्हणाले हे 3 एकत्रित येणारच. असं मोबाईलची मेमरी स्ट्रॉंग असते. आपल्याला माहीत असलेलं एक नाव टाकलं की आपण मेसेज पाठवताना खाली भराभर पर्यायी आपल्याला शब्द येत राहतात. मग कुठून त्याच्या मेमरीत येतात? त्याला माहिती आहे की हिने अमकं नाव घातलं म्हणजे त्या व्यक्तीचं आडनाव हेच असेल. दरवेळी पुष्कळ वेळा तोच मेसेज पाठवत असतो, तो शब्द पण पुढे यायला लागतात त्या व्यक्तीच्या पाठवलेल्या मेसेजची की घ्या तुम्ही ह्याच्यावरनं टाईप करून. म्हणजे तुमच्या डोक्यात काय असेल ते कदाचित हेच असू शकेल असं म्हणून ती जशी गोष्ट पुढे येते तसं ते म्हणतात की इथे एक गोष्ट आली, नुसती जगाची निर्मिती हा शब्द आला की त्या शब्दाबरोबरच द्रष्टादृश्य दर्शन
आलं असं तुम्ही समजा आणि त्याच्या वादात पडू नका. त्यांना सांगायचा हेतू असा आहे, या दोही माझीला अंतरा दृष्टी पंगू होय. का ते सांगतो म्हणाले, तुम्हाला एकदा आम्ही उपपत्ती सांगितली, एकदा तुम्हाला आम्ही त्याचं तर्क म्हणजे लॉजिक सांगितलं, त्याचा आम्ही तर्क दिला. आता म्हणाले तुम्हाला आम्ही आणखीन एक त्याचं वास्तव सांगतो. ते वास्तव काय आहे? कारण म्हणाले या दोही माझीला अंतरा म्हणजे सूर्य आहे आणि सूर्याचा प्रकाश आहे. तर सूर्य आणि सूर्याचा प्रकाश ह्या दोन गोष्टी आपल्याला वेगळ्या करता येतील का? कारण सूर्यापासून सूर्याचा प्रकाश मला जर सांगायचा आहे तर मी कसा सांगणार? सूर्याचा प्रकाश या इथे आहे तो सूर्याचा प्रकाश आहे आणि ह्या इथे आहे तो सूर्य आहे. सूर्याचा आणि या प्रकाशाचा काही संबंध नाही असं सांगता येणार आहे का? असं होतच नाही. तो प्रकाश जो आहे त्या प्रकाशाला सूर्यापासून अंतर पडलेलंच नाही. सूर्यापासून तुकडा पडून प्रकाश बाजूला गेलेला नाही आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे या दोही माझीला अंतरा, या दोघांच्यामध्ये अंतर काय हे शोधताच येत नाही मुळी. ते दोन्ही एकच आहे. आणि म्हणून म्हणाले अवसर येतुलाही मुळीच नाही. त्याच्यामध्ये एवढीशी सुद्धा संधी नाही आहे की सूर्यापासून ते वेगळं आहे. म्हणून सूर्य आहे, त्याची प्रभा आहे. ह्या दोघांच्यामध्ये आपल्याला चर्चा करता येत नाही. म्हणून ते म्हणतात की जिथे जिथे अद्वैत आहे तिथे तिथे त्या दोन गोष्टीमध्ये तुम्हाला अंतर दाखवता येत नाही. अंतरच राहत नाही जिथे अद्वैत आहे तिथे. आणि म्हणाले त्यामुळे अंतर निघणे असं असे अवसराची अपेक्षा. म्हणजे जर आम्हाला अंतर पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये अवकाश पाहिजे, त्याच्यापासून ते दूर पाहिजे. हा एक देह दृष्टांताला का घेतो? वेगवेगळे अवयव धरून तो देह एक आहे असं म्हणून अद्वैत भाव सांगताना दृष्टांतात देहाला अद्वैत का सांगतो आम्ही? कारण आम्ही लिव्हर म्हटलं, या माणसाचं नाव लिहिलं अमुक XYZ, तर त्या माणसाच्या नावाखाली त्याचा रिपोर्ट येताना हे लिव्हर, हा त्याच्या डोक्याचा रिपोर्ट, हा त्याचा चेस्ट एक्सरे, हे त्याचं ECG, हे सगळं लिहितो. तेव्हा असं कोणीही डॉक्टर विचारत नाही आपण ते सगळे रिपोर्टचं बाड घेऊन गेलं, अहो म्हणजे हे ह्याच्याच डोक्याचं EM आहे ना, ह्याच्याच हृदयाचं ECG आहे ना. म्हणजे अध्यारूतच आहे की देह एकच आहे, त्या देहाचे अवयव वेगवेगळे आहेत. पण वेगवेगळे अवयव असले म्हणून हे काही तिसरे 4 लोकांचे रिपोर्ट गोळा करून एक डोक्याचा, एक छातीचा, एक हृदयाचा असे दिलेले नाही आहेत. तसं ते आपल्याला सांगतात की ह्या जगामधलं जे अद्वैत आहे ते अद्वैत तुम्ही कसं ओळखा, त्याचं गमक काय? अद्वैताला ओळखण्याचं एकच गमक, ते म्हणजे ज्या दोघांमध्ये अद्वैत आहे ते एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत, ते वेगळे दाखवता येत नाहीत. म्हणून काय म्हटलं, दृश्याचा जो उभारा तेच द्रष्टुत्व संसारा. आता द्रष्टुत्व पाहणे पण आलं, केव्हा दृश्य आलं म्हटल्याबरोबर पाहणे पण आलं. म्हणून ह्या दोन गोष्टींमध्ये आपल्याला अंतर दाखवता येत नाही. हे दोन एकच आहे. आणि म्हणून ते सांगतात की ह्यामध्ये दृश्य जेधवा नाही तेधवा दृष्टी येऊनी असे काही. जेव्हा दृश्यच नाही आहे तेव्हा दृष्टी आहे म्हणण्याला काही अर्थच उरत नाही, कारण काही नाहीच आहे. तर ती काय पाहणार आहे? म्हणजे आपण म्हणू जगामध्ये आपल्याला असंच आहे की आपण अंधारामध्ये गेलो तर आपल्याला काहीच दिसत नाही. हो, दिसत नाही पण अंधार दिसतो. त्यामुळे तत्त्वज्ञानाने अंधाराला किंवा पोकळीला किंवा अभावाला काढून टाकलं नाही आहे. अभाव मान्य केला आहे तत्त्वज्ञानामध्ये. तर आम्ही गाढ झोपलोय सुषुप्तीच्या स्थितीत. काय आहे? सुषुप्तीच्या स्थितीमध्ये आमच्या देहाच्या स्मरणाचा आम्हाला पूर्ण अभाव आहे. गाढ झोपेत आम्हाला काही कळत नाही, आम्ही पूर्ण त्याच्यापासून अभावात असतो. मग ही स्थिती नाही का आहे ना? ही अभावात्मक स्थिती पण आहे देहाच्या ठिकाणी. म्हणजे त्या स्थितीला नाकारलेलं नाही आहे. हे इथे शून्य आहे असं म्हणून शून्यसुद्धा नाकारलेलं नाही आहे. आणि शून्यसुद्धा कुठं नेऊन ठेवलं आहे?
त्या दृङ्मात्रापर्यंत नेले. आपल्याला आला तर ह्याच्यामध्ये सुद्धा विषय येईल पुढे त्याच्या स्पष्टीकरणाकरता, की दृश्याला शून्य करताना असं आत्ता आपल्याला तो विषय नको. आपल्याला आता एवढंच पाहिजे की दृश्य जेव्हा नाही म्हणजे त्याला अस्तित्व नाही. दृश्य जेव्हा शून्यात गेलं, काय ज्याला म्हणायचं असेल ते नाहीच जन्मलं, तर ते तेव्हा दृष्टी होऊ नये असे काही. मग काही दृष्टी म्हणून राहणार आहे का? म्हणून त्यांनी एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सिद्ध करण्याकरता दृश्य आणि द्रष्टा हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. दृश्य जन्माला आलं की द्रष्टा आलाच जन्माला, हे अगदी पक्क लक्षात ठेवा असं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे. की आणि दृश्य विण काही द्रष्टृत्व असे. म्हणाले आता सांगतो की दृश्य असल्याशिवाय हे पाहणेपण जे आहे ते कसं असेल, पाहण्याचं सामर्थ्य कसं असू शकेल. म्हणजे दृश्य नाही तर काय पाहणार आहे तो काय पाहणार आहे. तर त्या दृष्टीला द्रष्टा आहे किंवा दृष्टी आहे म्हणण्याला अर्थ काय आहे. म्हणून म्हणाले की जेव्हा दृश्य नाही तेव्हा हे सगळं बोलणं पुढे फोल आहे. म्हणून दृश्याचे झालेपण दृष्टी द्रष्टृत्व होणे पुढती ते गेली या जाणे तैसेच दोन्ही. म्हणून जेव्हा दृश्याचे झालेपण म्हणजे लय, जेव्हा दृश्याचा लय होतो तेव्हा दृष्टी द्रष्टृत्व होणे संपलं. तेव्हा काय होतं, राहत नाही. कोण राहत नाही? दृष्टी पण राहत नाही आणि द्रष्टृत्व पण राहत नाही. म्हणजे दृष्टीही नाही आणि पाहण्याचं सामर्थ्यही नाही, कारण काही नाहीच आहे बघायला. म्हणून पुढती ते गेली या जाणे तैसेची दोन्ही. की म्हणाले त्यामुळे काय होतं की ते दोन्हीही, या दृश्याचा लय झाला की ते दोन्ही पुढे शिल्लक राहत नाहीत. आणि म्हणून म्हणाले आम्ही हा सिद्धांत तुम्हाला 2-3 ओव्यांमधनं सिद्ध करून दिला. आता पुढे सांगतो. म्हणाले एवम एकची झाली ती होती. आता ते निष्कर्षाला आले. हीच गोष्ट अशी करून 2-3 वेळा ओव्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारांनी बांधून आमच्या पुढे दिली. एवम अशा प्रकारे एकची झाली ती होती, तिन्ही गेली या एकची व्यक्ती, तरी तिन्ही भ्रांती एकपण साच. आता काय सांगितलं, एवम एकची झाली ती होती. म्हणून अशा प्रकारे एकची झाली ती होती. कोण एकच झाली होती? संवित्ती ही एकटी एकच ते 3 झाली होती. आता तिन्ही गेली या एकची व्यक्ती. हे 3 जर द्रष्टादृश्य दर्शन या सगळ्या जगाच्या नाही होण्याबरोबर हे जर नष्ट होऊन गेलं तर कोण राहिलं? एकची व्यक्ती. ती कोण आहे? संवित्ती. ती कोण आहे? दृङ्मात्र. ती कोण आहे? स्फूर्ती. जे मानायचं असेल, जे म्हणायचं असेल ते. तर म्हणाले तरी तिन्ही भ्रांती एकपण साच. तरी सुद्धा ह्या ज्या 3 गोष्टी आहेत त्याला आपण काय म्हणणार? भ्रांती. आणि एकपण साच म्हणजे खरं, आणि एकटं एक अद्वैत खरं, आणि हे त्रिपुटी ही भ्रांती. म्हणून आता पुन्हा लक्षात सारखं आपण काय ठेवायचं की सत्ता लक्षात ठेवायची. की दर्शनाला सत्ता आहे का? दृश्याला सत्ता आहे का? द्रष्ट्याला सत्ता म्हणजे त्याचं अस्तित्व. अस्तित्व आहे का? कशाला अस्तित्व आहे तर मग ते कोणत्या रूपात आहे? दोन्ही बाजूनी आपल्याला लक्षात घ्यायला लागतं. एक परमात्म्याच्या बाजूनी त्यांचं अस्तित्व कसं आहे, सृष्टीच्या बाजूनी त्यांचं अस्तित्व कसं आहे. तर म्हणाले इथे आता दर्पणाच्या आधी शेखी मुख असतची मुखी, माझी दर्पण अवलोकी आन काही होय. म्हणाले दर्पणाच्या आधी शेखी, दर्पण पाहण्याच्या आधीच. म्हणाले त्या ठिकाणी आणि शेवटी आरशात पाहिलं काय, आणि आरशात पाहून आपण आरशापासून बाजूला झालं काय. मुख पण मुखाचं तसंच राहतं. ते म्हणतात मुख असतची मुखी. तोंडाच्या जागेवरती, चेहऱ्याच्या जागेवरती चेहरा तसाच आहे. चेहरा चेहराच आहे. पाहण्याच्या वेळी पण आहे, पाहिलं नाही तरी पण आहे. आणि म्हणाले हे जे मुख आहे त्या मुखाचं दर्शन जे आहे ते पुन्हा तेच सांगितलं की बिंब आणि प्रतिबिंब भावानी ते बाधित होतं. ते दर्शन काही खरं नाही, पण शिल्लक खरं काय राहतं? मूळचं मुख. म्हणजे आपण कोणती जरी आपल्या चांगदेव 65वरची
टीका किंवा कॉमेंट्री वाचायला जर घेतली तरीसुद्धा प्रत्येकाला निकष 1-2-3 लावत आपण पुढे गेलो की त्यांची कॉमेंट्री आपल्याला समजायला लागते की बाबा हे कोणत्या सत्तेतली भाषा बोलतायत, हे पारमार्थिक सत्तेतली बोलतायत का प्रातिभासिक सत्तेतली बोलतायत का व्यावहारिक सत्तेतली. म्हणजे ही ओवी आता कोणत्या दिशेने चालली आहे, पारमार्थिक चालली आहे का व्यावहारिक चालली आहे का प्रातिभासिक चालली आहे. तत्त्वज्ञानाच्या मध्ये शक्यतो दृष्टांत देताना सुद्धा प्रातिभासिक सत्ता येत, कारण प्रातिभासिक सत्तेशी व्यवहार करणार कोण हो तत्त्वज्ञानामध्ये. जे असत्य आहे, जे भासमान आहे, जे मिथ्या आहे त्याच्याबरोबर व्यवहार नाही होणार. होणार व्यवहार कुठे? एक पारमार्थिक सत्ता, ती पारमार्थिक सत्ता पारमार्थिक सत्तेच्या पातळीवर न थांबता ती व्यवहाराच्या पातळीवर आली. म्हणून व्यवहाराची सत्ता कोणती आणि परमार्थाची सत्ता कोण, एवढंच फक्त आपण सारखं लक्षात ठेवलं की आपल्याला त्या ओवीची अडचण नाही आहे. तर दर्पणाच्या आधी शेखी मुख असतची मुखी, माझी दर्पण अवलोकी आन काही होय. म्हणाले मुखाला पाहिलं काय आरशात आणि नाही पाहिलं काय आरशात, मुखामध्ये काही फरक पडत नाही. आणि आरसा असला नसला तरी मुखाचं मुख पण काही नष्ट होत नाही. नष्ट काय होतं? बिंब प्रतिबिंब पण फक्त नष्ट होतं. पारमार्थिक सत्ता कधीच हलत नाही, हलते ती फक्त प्रातिभासिक सत्ता. आणि व्यावहारिक सत्तेत तेवढं एक सिद्ध राहतं. मुख हे सिद्ध आहे त्याच्या पारमार्थिक सत्तेमध्ये. व्यावहारिक सत्तेमध्ये त्या मुखाला पाहण्याची आवश्यकता नाही. प्रातिभासिक सत्तेमध्ये प्रतिबिंबाच्या रूपाने ते मुख त्या ठिकाणी भासमान होतं. आणि व्यावहारिक सत्तेमध्ये मुखाने खातो, मुखाने बोलतो, ही मुखाची सत्ता कार्यकारी होते. तर आज आपण इथे थांबूया, पुढचा विषय उद्या घेऊया.